हॅलो अलंकार अलंकार भोईर अलंकार भोईर अलंकार भोईर तेजू तू जातो तेजकुमार आणि मी टीम कॅप्टन मुर्धा लक्षात घ्या जरा पाणी कधीही लागू द्या तुम्ही कोणीही पाणी घेऊन जाऊ शकता आणि पाण्याची गरज भरपूर भासते कोणीही पाणी घेऊन किती पण वेळ जाऊ शकता पाण्याची ज्यावेळेस पाण्याचा कॉल आला बॅट्समॅनचा तुम्ही कोणीही जा बॉटल आहे बॉटल तुम्हाला देतो आम्ही बॉटल आहे अंपायर जवळ देखील बॉटल आहे कारण पाण्याची गरज भासते आम्हाला काल आम्ही पाहिलं काल भरपूर पाणी लागला 2 धावा काढल्या की अक्षरशः पाणी लगेच कॉल येतो इतकं ऊन होतं काल आजचा दिवस कसा आहे पाहूया पण आज रविवार अग्रिकोळी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा आपल्या मालिकेमधील ही आहे 9वी स्पर्धा पांजोच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत पहिला मॅच या आजच्या दिवसाचा आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा ओमब्रह्मदेव गोडदेव वर्सेस मुर्धा या दोन्ही संघांचं जर विश्लेषण करायचं गेलं ना मित्रांनो तर मुर्धा संघ आणि मुर्धा संघाची खरी ताकद काय तर बॅटिंग ऑर्डर बॅटिंग मध्ये मुर्धा संघ टॉप क्लास आहे आणि गोडदेव संघाची खरी ताकद काय म्हणजे ज्या ताकदीच्या जोरावर गोडदेव संघाने बऱ्याचशा मॅचेस जिंकल्यात टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर ती खरी ताकद गोडदेवची आहे गोलंदाजी स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे मुर्धा टीमला त्यामुळे कशा पद्धतीचा खेळ असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित आहे नॉन स्ट्राइक एंडला पण राजेश पाटील टीम कॅप्टन फ्रंटला येतो लीड करण्यासाठी आपल्या टीमला मॅच स्टार्ट तुमची वेळ सुरू होत आहे 10:36 झालेले आहेत 10:36 आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी आहे महेंद्र पाटील आणि स्ट्राइक एंडला राजेश पाटील 25 मिनिटं 4 षटकं तुम्हाला क्लिअर करावी लागतील नाहीतर सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणखीन एक खेळाडू घ्यावा लागेल पहिला चेंडू स्वीप करतोय स्वीपचा फटका स्क्वेअर लेग मध्ये इथे फंबल थोडीशी मिस चेंडू फरार पहिल्या चेंडूवर येतोय चौकार 4 धावा एसटीच्या मागे चेंडू निघून जातोय अशोक राऊत पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यस म्हटलं मी की बॅटला चेंडू ब्रश झाला सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय धाव संख्या झाली आहे ती 5 कैलाजी म्हात्रे मंडळाचे सचिव आपल्या टीमला सपोर्ट्स करतात आज ते खेळाडू कक्षामध्ये आहेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सुरेख चेंडू इथून एक मुर्धा टीमने देखील वेगळी प्लॅनिंग वेगळी आखणी केलेली आहे ओपनर बॅटर अजितचा वापर या ठिकाणी मुर्धा संघ करतोय कमलेश देखील यांच्याजवळ अवेलेबल आहे डान्सिंग विथ द पिच फ्रंटला येऊन अक्षरशः बॅटच्या मिडल करून हा चेंडू फेकून दिला साइड स्टिंगच्या वरून 6 धावांसाठी षटकार तो गेम पहिला मिलिंद पाटील मॅन फ्रॉम ओला सतीश ठाकूर मॅन फ्रॉम ओला म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये सतीश ठाकूरची ती खेळी आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये मिलिंद पाटीलची खेळी अफलातून पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस
हा चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. बॅटची एज चेंडू एसटीच्या मागे सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 12. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावर. ओमरमध्ये गोडदेव म्हटलं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे क्रीडांगण असे कोण गोडदेव जे खेळाडू ज्याने हे मैदान गाजवलंय. आणि खास करून जी आपण ज्ञानाची साईट पाहायचो डोंगरपाड्याची त्या संघांमध्ये म्हणजे मंदार गरुडे, भरत वाघेला अशा खेळाडूंसोबत गोडदेवचा एक रथी मारती खेळला होता. भानुदास पाटील विसरता कामा नाही आहे. डॉनला विसरता कामा नाही आहे. उमेश मांजरेकर यांना विसरता कामा नाही आहे. अमोल वेतोस्कर यांना विसरता कामा नाही आहे. लक्षात ठेवा ह्या लोकांनी मैदाना गाजवलेत. भानुदास पाटील यांचे बंधू यांना देखील विसरता कामा नाही आहे. गोडदेवच्या देखील बऱ्याचशा खेळाडूंना हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे हे गाजवलं आहे. लक्षात ठेवा सुरुवातीचा म्हणजे जो तो काळ जवळपास 95 चा तो काळ होता. 1995 अशा त्या काळातील हे नामवंत क्रिकेटपटू आज अमोल वेतोस्कर नाही आहेत या टीम मध्ये. आज आपण यंग पिढी इथे पाहतोय. मात्र त्या नामवंत खेळाडूंनी ही मैदानं गाजवलेली आहेत. रोहित बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करतोय. गॅप मध्ये चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप चेंडू फील्ड क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करण्यासाठी चेंडूला. 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 15. पहिली मॅच बरेचसे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट जॉईन झाले असतील. कधी लाईव्ह चालू होईल कधी लाईव्ह चालू होईल ही त्या ठिकाणी आपण माझी सूचना आली होती. तुला चेंडू कदाचित त्याचा स्लीप होतोय चेंडू त्या ठिकाणी हातातून. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा चेंडू येतोय डॉट. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 16 षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी सुरू आहे. ते पहिलं सुरुवात चांगली. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. भावेश पाटील जेलच्या खाली येत आहेत. पहिला फलंदाज बाद मुर्धा या टीमचा मिस्टर अजित बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. गेलं. थँक्यू रिचे. सुरुवात दणक्यात नक्कीच अक्षरशः म्हणजे आपण विचार केला ना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जसं षटक असतं ना तशा प्रकारे ही सुरुवात दणक्यात केली मुर्धा या टीमनं. यावेळेस हा चेंडू मात्र पॅडवर अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. स्विंगच्या अगेन्स्ट मी म्हटलं स्विंगच्या अगेन्स्ट कुठेतरी बऱ्याचशा चेंडूवर फ्रंटला येऊन खेळण्याचा अजितने जो प्रयत्न केला गुरु तो एक चांगला प्रयत्न करून चेंडू जर व्यवस्थित बॅटवर येत नसेल तर बॅटच्या मिररवर जाऊन बॉलच्या मिररवर जाऊन खेळणं गरजेचं आहे. आणि ते काम त्या ठिकाणी अजितनं केलं. मैदानात थांबून खेळण्याचा प्रयत्न थोडंसं बॅकफुटला आले. जो स्ट्रोक हवा होता एक्झिक्यूट करायचा होता तो स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाही बॅट मधून कारण थोडीशी जी ताकद होती ती कमी पडली गेली त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा पलकावर झालेल्या आहेत त्या 17. 1 बाद 17 अशा आपण सुरुवात पाहतोय मुर्धा या टीमची.
खेळला गेला फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव लालामाची. यावेळेस लँडिंग खूप महत्वाची. भावेश पाटील आहेत. कॅच ड्रॉप 6. 6 धावा. हा कॅच व्हायला होता मात्र कॅच त्या ठिकाणी होत नाहीये. कदाचित सूर्याची किरण जी आहेत म्हणजे सूर्य देवता जो आहे तो बरोबर डोक्यावर आहे म्हणू शकतो मी. त्या कारणास्तव तो चेंडू आहे तो आयसाइड झाला नाही भावेशला, त्यामुळे तो कॅच ड्रॉप झाला. मात्र चेंडूची लँडिंग जी आहे ती बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आपल्याकल ऑन साइडला चेंडूला खेळलं जात आहे. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फिल्डर्स तिथे आहे. फेकी चुकीची. एक धाव. धावा संख्या झाली आहे ती 25. राकेश वेलकम. बसून घे मित्रावर. वेलकम. हेमप्रकाश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. टीम कॅप्टन राई. थांबवून खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते आणि एक अपेक्षा केली होती चेंडू थोडासा उचली घेईल, बाउन्स करेल चेंडू, आणि या अपेक्षित थोडेसे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न कमलेश याने केला होता. मात्र चेंडू काही काळ खाली बसला. अपेक्षेपेक्षा होऊन चेंडू खाली बसतोय. चेंडू बदलला गेला तो पॅडवर. धावा संख्या झाली आहे ती 26. यावेळेस पुन्हा एकदा मस्त स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली जातोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप नाहीये. आज गोडदेव टीम कडून फक्त चुका पाहायला मिळत आहेत, कारण अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण गोडदेव टीम कडून मी पाहिलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. कॅचेस भरपूर ड्रॉप झालेत आणि आता तर आपण ही मिस म्हणजे संधी एखाद्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये कुठलाही खेळाडू असू द्या, राजेश पटेल असू द्या, कमलेश असू द्या, कुठलाही खेळाडू असू द्या, एखाद्या बॅटरला मैदानात संधी देणं. इथे देखील पहा जजमेंट चुकलंय. जजमेंट चुकते भावेश कडून. चेंडू फील्ड होत नाहीये. 2 धावा. आज नक्की झालंय तरी काय गोडदेव टीमला. पुन्हा कॅच ड्रॉप. धावा झालेल्या आहेत त्या 30. वेलकम गंग्या. चेंडू टाकून झाले आहेत. षटक झालेला आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो का म्हटलं जातं, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. कुठेतरी स्कोरबोर्डला लगाम लागू शकला असता, मात्र कॅचेस ज्या ड्रॉप झाल्या तिथून मात्र बरेचशा धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त मोजाव्या लागल्या गोडदेव टीमला. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलक झालेल्या आहेत त्या 30 धावा. विकेट गेली आहे ती 1. नक्कीच शेवटचे 12 चेंडू. मनोज म्हणे दादा तुझ्यासाठी प्रत्येक कॅच 500 रुपये राकेश कडून. राई हा प्रयत्न होता. शॉर्ट टर्म पुल खेळायचं होतं या चेंडूला आणि तो फटका त्या ठिकाणी आपण पाहिला होता मंगेश. मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. 30 आहेत कॅचेस खरोखरच, कारण कदाचित जे रेग्युलर खेळाडू गोडदेव टीम मध्ये खेळतात ते दिसत नाहीयेत बरेचसे. आज बऱ्याचशा या नवीन खेळाडूंना संधी गोडदेव टीम मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेस आमचे आहेत तिथे आहेत आमचे पाठीराखे आहेत.
तिथे आमचे पाठीराखे आहेत, आमचे पाठीराखे तिथे आहेत, पांडूचे पाठीराखे तिथे आहेत, ते निर्णय देतील, टेन्शन घेऊ नका. पांडू स्पोर्ट्स मास्टरचे खेळाडू तिथे आहेत आणि ते नक्कीच त्यांनी योग्य तो निर्णय दिला असता. धावा पळून काढले ते 2 धावा संख्या झाली आहे ती 32. कॅच घेतलं का? कमलेश मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि त्या ठिकाणी न्यू बॅटर मिस्टर लाला माची. सुरेख चेंडू, पॅट अँड पॅटच्या मधोमध चेंडू टाकला होता, लेग ब्रेक आपण हा चेंडू पाहिला. वेल डन. गोलंदाज त्या ठिकाणी आहे चार षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा झालेल्या त्या 34. कुठेतरी नक्कीच सुरुवात चांगली केली होती, नो डाऊट. मुर्दा संघाच्या आपण सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या जवळपास 13 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या 4. तिसऱ्या ओव्हरमध्ये जवळपास आल्या त्या 13. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये 4 धावा. सुरुवात नक्कीच जबरदस्त. ओपनर बॅटर आपण पाहिलं तर राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये अजून खेळत आहेत. एक प्रकारे म्हणायचं सेट बॅटर्स आहे. अजितनं चांगली बॅटिंग केली. एक षटकार आपण अजितच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर आपण पाहतोय तर कमलेश मैदानाच्या आतमध्ये, कमलेश देखील तिथे बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लाला माची न्यू बॅटर. इथून अंतिम षटक, शेवटचं षटक. मात्र जी सुरुवात मुर्दा संघाने केली होती ना, मला वाटलं की 60च्या पलीकडे मुर्दा संघ जाऊ शकतोय. मात्र या मुर्दा संघाच्या गाडीला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम या स्विंगच्या सुलतानाने केलंय. यावेळेस लाला माची यांच्या बॅट मधून चेंडू सरळ फरार होतोय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे लाला माची. यावेळेस नक्कीच आक्रमक खेळी करण्याचा मानस लाला माची यांचा. पुन्हा एकदा पुढे येऊन बॅक टू बॅक लाला माची यांच्या बॅट मधून हा दुसरा फटका षटकार. आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक लाला माची याने झळकावलं होतं. 14 चेंडू 53 धावा मालवणी संघाच्या अगेन्स्ट. 8 षटकार आणि 1 चौकार आपण लाला माची यांच्या बॅट मधून पाहिला होता. तोच लाला माची पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. 159 धावेचा विक्रम आणि सध्याच्या घडीला 23 जे संघ खेळत आहेत त्या 23 संघांमध्ये एकाच स्पर्धेमध्ये 159 धावा आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने कुठल्या नाही असा विक्रमादित्य लाला माची खेळपट्टीवर. चेंडू मात्र एसटीच्या मागे बाउन्स झाला. वेग आहे चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय लेग स्टॉप रिजनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौका. थँक्यू. यावेळेस देखील हा चेंडू लँड होतोय सीमा रेषेच्या बाहेर. लाला त्यानंतर दुसरं षटक फक्त 4 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा ते आपण पाहिलं 12 धावेचं षटक पाहिलं. त्यानंतर 4थं षटक 4 धावेचं. मात्र 5वं षटक जे आपण पाहिलं भावेश पाटील यांचं 3 षटकार 1 चौकार. ओव्हरऑल आपण स्कोर पाहिला भावेश पाटील यांच्या त्या ओव्हर मधला तर जवळपास मला वाटतं 24 धावा या शेवटच्या षटकामध्ये भावेश पाटील यांना मात्र खर्च केल्या. 59 धावा फलकावर. 60 धावा या करायच्या आहेत गोडदेव संघाला. चला कॉल करतोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे राई आणि दैसर टीम कॅप्टन. दैसर टीम कॅप्टन आणि राई टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. दैसर आणि राई टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी कल्याची मात्र साहेब विनंती करतोय आपण व्यासपीठावरून बसायचं आहे.
थँक्यू. चला शतरक्षण लावून घ्या. दोन पंच आपण पाहत अलंकार भोईर, ज्याची वर्णी या वर्षामध्ये आपण 40+ मध्ये पाहिली. अलंकार भोईर पांजू मास्टर्स हे स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समित अशोक राऊत हे पंच पाहायला मिळत. चला दोन टीम कॅप्टन दैसर आणि राई क्रॉस करण्यासाठी या. हाफ इनिंग संपले आहे. टीम कॅप्टन दैसर आणि राई नाणेफेक करण्यासाठी या. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या 2 जे ट्रॉफ्या आहेत, या संपूर्ण ट्रॉफ्या कैलासवासी नरोत्तम बाळाराम राऊत यांच्या स्मरणार्थ श्री तेजकुमार नरोत्तम राऊत यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. फलंदाज गोलंदाज मालिकावीर शशिकांत वर्तक पेनकरपडा टीम कॅप्टन यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. सन्मान चिन्ह श्री गजानन जगन्नाथ भोईर बहुजन विकास आघाडी अध्यक्ष पाणजो यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला मनीष म्हात्रे कल्पेश म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडून देण्यात आलेले. स्कोरबुक जितेंद्र नाईक घोडदेव नेट इंटरनेटची सुविधा नक्कीच ओमसाई नेटवर्क हेमंत जनार्दन भोईर बाबा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचा आर्थिक सहकार्य विजय शेठ गोविंद पाटील 35,000 रुपये रोख. मोहनबाई पाटील द ग्रेट मराठा संस्थापक आगरी सेना अध्यक्ष पालघर जिल्हा शहर आणि जोचंद्र गावचे शाखा प्रमुख मोहन रवींद्र पाटील जवळपास 10,000 रुपये. हेमंत वर्तक 5,000 रुपये. निलेश म्हात्रे चंद्रपडा वाकीपाडा शाखा प्रमुख 5,000 रुपये. नंदू पाटील गावदेवी मंडप डेकोरेटर एक्सर 5,000 रुपये. प्रकाश पाटील भागबेड 5,000 रुपये. लक्ष्मण ठाकूर 1,000 रुपये. दिलीप मोरेश्वर पाटील जे होडी चालक आहेत आपल्या गावातील 2,000 रुपये. धीरज तरे आर्थिक सहाय्य. राजू ठाकूर आर्थिक सहाय्य. देवानंद राऊत मालजेपाडा टीम कॅप्टन 2,200 रुपये. नरेंद्र पाटील पांजो टीमचे खेळाडू आहेत 1,000 रुपये. प्रदीप भोईर पांजो टीमचे खेळाडू आहेत 2100 रुपये. त्यानंतर संदीपजी पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य. सविताताई संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून आर्थिक सहाय्य. आशिष भोईर पांडजगावचे सरपंच यांच्याकडून आर्थिक सहाय्य. प्रवीण भगत पोमन यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य. या सर्वांचं मी पांडू स्पोर्ट्स मास्टरच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर विशेष आभार या स्पर्धेला 2 दिवस लाईव्ह टेलिकास्ट चंद्रकांत दादा वैती मीराबाईनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि विनोदजी भोईर घोडबंदर यांच्याकडून या स्पर्धेला 2 दिवस लाईव्ह टेलिकास्टचा खर्च. आजच्या दिवसातील चिकन ज्या वापरलं जाणार आहे आजच्या दिवसामध्ये जेवणासाठी तानाजी पाटील आणि विद्याधर भोईर यांच्याकडून हे देण्यात आलेलं आहे. संपूर्ण चेंडू या स्पर्धेला यशवंत भोईर पांडू संघाचे माजी खजिनदार यांच्याकडून देण्यात आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये चास आणि स्वीट जे आपण पाहिलं ते दीनानाथ हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ प्रदीप दीनानाथ भोईर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांना तेळाचा डब्बा किशोर भोईर 2 दिवस नाश्ता आमचे परम मित्र यांच्याकडून. टी शर्ट्स ज्या देण्यात आले किरण किसन पाटील कामन मोरी उद्योजक यांच्याकडून. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि फर्स्टच बॉक्स प्रथम उपचारासाठी जो बॉक्स दिलेला आहे ते आमच्या गावचे प्रथम डॉक्टर विपुल भोईर यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू धन्यवाद. असंच सहकार्य असंच प्रेम आपलं राहू द्या. चला मी पुन्हा एकदा कॉल देतोय. राई टीमचे कॅप्टन आणि दैसर टीमचे कॅप्टन इनिंग संपले आहे. लक्षात ठेवा इनिंग संपले आहे. आणि होडीचं वेळापत्रक मी तुम्हाला ऑलरेडी आठवलं होतं अगोदर की तुम्हाला कुठली होडी पकडायची आहे. जर तुमची होडी चुकली तर तुम्हाला किती उशीर होऊ शकते हे देखील मी नोंद केली होती त्या वेळापत्रकामध्ये. त्याच्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन चला त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. मॅच ऑन. रत्नाकर पाटील पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. पहिला चेंडू या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात. खातं ओपन होतं अवांतरानं. घोडदेव या टीमचं 60 धावा करायच्या आहेत. 60 धावा म्हटलं ना तर पर ओव्हर 12चा रन रेट समोर आहे. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. कोण आहे स्ट्राइक एंडवर? मिस्टर त्या ठिकाणी आहे महेंद्र आणि त्यांच्या जोडीला आहेत त्यांच्या सोबत आहेत हरेश. ही जोडी आपण घोडदेव टीमची पाहतोय. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर इनटू द गॅप. चेंडू थांबत नाहीये निघून जातोय 4 धावांसाठी चौकार.
रत्नाकर चेंडूच्या खाली वडगच. क्या बात है, जबरदस्त कॅच. महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का गोडदेव टीमला. गॉन. जेवर झेल पकडणं खूप कठीण असतं, लक्षात ठेवा. वेळेकडे लक्ष द्या. 25 मिनिटात तुमची 4 षटकं आणि ते एक खेळाडू आतमध्ये. गोडदेव टीम कॅप्टन आलाय का राजेश? सॉरी दैसर टीम त्या कॅप्टन आलाय का? चला चला प्लीज लवकर. इनिंग संपले. श्री गोलंदाजी इथून एक लक्ष केंद्रित करणारं षटक जर कुठलं असेल ना, ते म्हणजेच गुरु यांचं. म्हणजे कुठेतरी गुरुच्या अगेन्स्ट गोडदेव टीमला एक चांगली आक्रमक खेळी करावी लागेल. कारण महत्त्वपूर्ण गोलंदाज मुर्दा संघाचा प्लेसमेंट यावेळेस ऑन साईडला चेंडूला ऑफ साईडला कट केलं गेलं. एक धाव दुसऱ्याचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धाव होतील का? रत्नाकर कडून होते मिसफील्ड. धाव संख्या 2. पुढे सरकताना पोहोचते ती म्हणजेच 7 या धावसंख्येवर. पर ओव्हरचा विचार केला आपण तर प्रति षटकामागे धावा करायचे त्या 12. या रिक्वायर्ड रन रेटनं खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे संधी आहे रनआउटची. मात्र पहा मुर्दा संघ देखील प्लॅनिंग नुसार खेळतोय. मध्ये प्लॅनिंग कुठेतरी फसली गेली. मुर्दा संघाची देखील प्लॅनिंग कुठेतरी फसली गेली. इथे कुठेतरी चेंडू डेट करायचा होता. मध्ये 2 धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. चला नाणेफेक करूया आपण. होडी मग होईल. हा मग येतील ते. ओके होडी आता 5 होते ना, अजून 4 बाकी आहेत. होईल. टॉस करून घ्या तुम्ही. होईल. टॉस करून घ्या. होईल. मी फलंदाज निलेश. बाहुबली नंतर मात्र या खेळाडूच्या खांद्यावर जवळपास 60 धावा ज्या चेस करायच्या आहेत त्या 60 धावा करण्याचं ओझ मी म्हणू शकेल. फुलटॉसचा चेंडू ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं कमलेश चेंडूला अडवतोय अंगानं. सिंगल डबल मध्ये त्वरित कन्वर्ट केलं गेलं. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते. स्कोर झालेला आहे तो 10. गुरु दुसरं षटक आहे आणि तसं पाहायचं गेलं तर इतकाही लांब नाहीये गोडदेव संघ. म्हणजे 60 धावा ज्या दिलेल्या आहेत त्या 60 धावांपेक्षा इतकाही लांब नाहीये. दुसरं षटक धावसंख्या 10. त्याच्यामुळे आणि या मैदानावर आपण काल काय पाहिलं 80 धावा. काल आपण 80 धावा देखील या मैदानात होताना पाहिल्या. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय. ऑन बॅट यस नाही ऑन द पॅड. पायावर चेंडू आदळतोय. त्या ठिकाणी लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या होते ती 11. षटक झालं की टॉस करायला गेला. कॅमेरा फिरवायला मिळतोय आपल्याला. लक्ष्मण ठाकूर
ज्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांच्या वतीनं दोन्ही टीम कॅप्टनचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो. वेलकम दहिसर टीम कॅप्टन आणि वेलकम राई संघ, आपलं हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू, वेल डन. नाणेफेकीचा कवल त्या ठिकाणी केला जातोय. लक्ष्मण ठाकूर यांच्या शुभ हस्ते 5 ओव्हरची मॅच राई वर्सेस दहिसर. टॉस विन कैलाजी मात्र साहेब देखील आपल्याला त्या टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. सचिव मंडळाचे टॉस विन राई संघ नाणेफेक जिंकतोय. राई संघाने फिल्डिंग घेतली आहे. यावेळेस निलेशच्या बॅट मधून हा येतोय, हा हॅन्सन षटकार. नाहीये, लक्षात ठेवा. इतकंही मोठं आव्हान मी म्हणू शकत नाही की या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ म्हटली जात नाही. काय झालं, ओला झालाय का बॉल? लक्षात ठेवा, मी सर्वांना सूचना करतोय की प्लीज आपले जर खेळाडू यायचे असतील तर अगोदर कॉल करा, कारण हा प्रवास जो आहे या गावात यायचा असेल तर तुम्हाला होडीशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. मग तुम्ही सांगू नका की आमचे खेळाडू अर्धे त्या साईडला राहिलेत, अर्धे आम्ही आलोत, तर गेम थांबवा, मॅच थांबवा, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नका. माझ्यामध्ये तरी विनंती करतो मी सर्व संघांना. यावेळेस अगोदर माइंड मध्ये सेट केलं होतं की यावेळेस मला करायचंय फक्त ड्राईव्ह स्टॉप करायचंय बॉलला, कारण अबाव 35चा गोलंदाज आणि कुठेतरी मात्र इथे सेफ पवित्रा घेतला होता निलेश पाटील यानं. महत्वपूर्ण बॅटर उमरमध्ये घोडदेव या टीम साठी. इथे कदाचित शूज थोडीशी ग्रीप नाहीये, ते दिसलं चित्र, स्किड झाला पाय, पंचांकडून नोटचा इशारा येतोय या ठिकाणी. शूज तुमची खूप महत्वाची असायला हवी, लक्षात ठेवा, आणि शूज ओरिजिनल यूज करा. माझ्यामध्ये तरी 2,500-3,000 5,000 ते 6,000 शूज असतात ओझी. मात्र जर आपल्या शूजला ग्रीप जर सापडली नाही आणि आपण जर पडलो आणि एखादा फ्रॅक्चर जर तिकडे झाला तर आपल्या लाखाच्या वर पैसा मोजावा लागतो. त्याच्यामुळे शूज ओझी वापरा, इतकं मी म्हणू शकतोय. म्हणजे जे 5,000 रुपये 6,000 रुपये मध्ये आपले जे काम होते ते लाखापर्यंत जाण्याची गरज नाहीये, बरोबर नाही? मग काय झालं, रिटायरमेंट की आउट? रिटायरमेंट घेतोय. भावेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत घोडदेव टीमच्या 19 धावा. म्हणजे मी म्हटलं ना मगाशी की इतकाही घोडदेव संघ लांब नाही आहे, कारण पर ओव्हरचा आपण विचार केला तर 12 पूर्णांक समोर होता. 12च्या सरासरीनं घोडदेव संघाला खेळायचं होतं. म्हणजे आताच्या घडीला पाहायचं गेलं तर 12 चेंडूमध्ये 24 धावा दिसणं घोडदेव टीमला गरजेचं होतं. मात्र 19 धावा, तितक्याही या धावा वाईट नाहीत. 19 धावा देखील खूप महत्वपूर्ण असतील या मॅच मध्ये घोडदेव टीम साठी. काय झालं, स्ट्राईकचं महत्व नाहीये. नियम काय बोलतोय मी तुम्हाला सांगतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 50चा दोन्ही जर 50चे खेळाडू क्रीजवर असतील तर जो स्ट्राईक घेईल तो रिटायर होऊ शकतोय. मात्र दोन्ही खेळाडू 50चे नसतील तर स्ट्राईक कोणताही खेळाडू घेऊ शकतोय. हा नियम आहे, तो नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, लक्षात ठेवा. मात्र साहेब बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की 50चा खेळाडू स्ट्राईकवर असायला नाही. तुम्ही नियम वाचत नाही, मी सांगेल नियम वाचा जरा. 50चा खेळाडू तुम्ही नॉन स्ट्राईकला ठेवला तरी देखील चालतोय.
न्यू फलंदाज पवेश पाटील इन होतोय. मात्र पहा इथे देखील घोडदौड संघ देखील प्लॅनिंग करतोय. घोडदौड संघ देखील प्लॅनिंग करतोय. त्यानुसार मुर्दा संघ देखील त्यांच्याच प्लॅनिंगनुसार प्लॅनिंग करतोय. कारण म्हणतात ना सामने वाला अगर अपने को बादशाह दिखत है ना तभी भी अपना एक्का निकलना जरूरी है. इस प्रकार का थांबायचा आहे बॉल थांबवायचा आहे बॉल थांबवायचा म्हटलं मी डेड बॉल. मात्र साहेबांनी चेंडू थांबवलाय. महेंद्र 50 आहेत तू नाही मात्र साहेब म्हटलं थांबा म्हणून मी बोललो थांबा. सहसचिव म्हणजे मंडळाचे सहसचिव बोलले थांबा म्हणून थांबा बोललो मी स्वतःहून बोललो नाही. तू 50 होतास 47 आहे. ओके मंडळाच्या सचिवांनी थांबा म्हटलं म्हणून मी थांबा म्हटलं मी स्वतःहून म्हटलं नाही. लक्षात ठेवा ते सचिव आहे तिकडे सहसचिव. मुर्दा संघ मी चेंडू पडायच्या अगोदर थांबा म्हटलं त्यासाठी. 6 गेले तरी डेड बॉल केलं होतं 100% केलं असतं. आम्ही थांबा पाहिजे अगोदर थांबा म्हटलं होतं आम्ही अगोदर चेंडू टाकायच्या अगोदर. यावेळेस पुन्हा एकदा तेच चित्र तोच फलंदाज तोच शत्रुरक्षक तशाच प्रकारचा चेंडू. कदाचित आपण हा रिप्लाय पाहिला मगाशी आपण ओझी पाहिली होती हा रिप्लाय आपण पाहिला. गॉन निलेश बाद. मनोहर दादा विनंती करतोय आपण व्यासपीठावरून बसायचं आहे. दहिसर मास्टर्स मनोहर दादा मनोहर पाटील साहेब या प्लीज आपण व्यासपीठावरून बसा. मनोहर दादांना विनंती करतोय दहिसर मास्टर्स मनोहर दादा प्लीज आपण या व्यासपीठावरून बसायचं आपण. दहिसर संघ वेलकम आपलं हार्दिक स्वागत. मगाशी आपण काय पहिला बसून घ्यायचंय म्हणत होता आपण बसून घ्यायचं प्लीज आपण बसून घ्या. दहिसरचे सर्व मित्र लेजेंड आहेत आणि जे दहिसरचं आयोजन नियोजन असतं ना हे यांच्या खांद्यावरती ओझं असतं. लक्षात ठेवा आयोजनाचं दहिसर 40+ एक आपण मगाशी ओझी पाहिली होती तिथे डेड बॉल झाला त्यानंतर रिप्लाय पाहिला आपण ते चित्र पुन्हा पाहिलं. ज्यांनी जो तो फटका मिस केला ना पाहायचा त्यांना ती पुन्हा संधी मिळते बघायची. धावा झालेत फलकावर 19 धावा फलकावर झालेले आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णतः बॉडीला टर्न केलं होतं स्विंग केलं होतं आणि हा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये. मात्र बॅटने बॉलचा संपर्क नाही. स्विंग आहे. मी 2 गोलंदाजांची नावं घेतली कुंदन आणि दुसरा गोरू. या 2 गोलंदाजांच्या अगेन्स्ट ऑलरेडी आपण पाहिलं घोडदौड संघ स्विंगचा सुलतान आहे. मात्र घोडदौड संघाला या स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. लेग ब्रेक म्हणजे हा पाहायचं केलं तर ऑफ ब्रेक आहे. मात्र डावखुऱ्याचा बॅटर असल्या कारणाचा त्याच्यासाठी लेग ब्रेक चेंडू. जबरदस्त गोलंदाजी कुंदन. यावेळेस थांबणार नाहीये. बॅटच्या रडर मध्ये हा चेंडू होता. सरळ चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जानेवारी दिवस कोण विसरणार. 22 जानेवारीचा दिवस. धावा झालेला आहे त्या 26वा आणि राईच्या गावात मुर्देच्या गावात जल्लोष 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 होता. 22 जानेवारी रोजी 3 दिवस अगोदरपासून सुरुवात झाली होती रामलल्लाच्या त्या आगमनाची. म्हणजे जसं काही ते चित्र असं वाटलं होतं राईच्या आणि मुर्देच्या गावामध्ये की 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस आपल्या घरी परतले होते तसा तो दिवस साजरा केला होता राई आणि मुर्दा या गावकऱ्यांनी. प्रत्येक भारतामध्ये तो दिवस साजरा झाला होता. मात्र मुर्दे संघाचं एक वैशिष्ट्य म्हणायचं गेलं ती सर्वात मोठी रांगोळी विसरायला कामा नाहीये. धावा झाल्यात फलकावर 26.
षटक क्रमांक आपण पाहतोय सुरू आहे ते तिसरं. थांबून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि यावेळेस अशी संधी सोडणार नाहीये. म्हणायचं गेलं तर जैसी गेंद वैसी नसीहत. लेफ्ट हँड बॅटर सक्सेस झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण प्रशांतला पाहिलं. प्रशांत मात्र मॅन फ्रॉम मोरवा सक्सेसफुल बॅटिंग. जितू पाटील मॅन फ्रॉम आपण पाहिलं जुचंद्र सक्सेसफुल बॅटिंग. डावखुऱ्या त्याचे खेळाडू आणि दुपारच्या वेळेमध्ये डावखुऱ्या त्याच्या खेळाडूंसाठी हे मैदान अतिशय पोषक. ड्राईव्ह करतोय ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं. कुठेतरी वाकायला होत मात्र वाकायला कुठेतरी कमी पडला कमलेश. धावसंख्या झालेले आहे 36. म्हणजे आपण तेच चित्र पाहतोय. म्हणजे ज्याप्रमाणे मुर्दा संघाची सुरुवात 12 धावा 4 धावा 13 धावा 4 धावा अशा प्रकारचे क्रिकेट घोडदौड संघ देखील खेळतोय. जर आपण स्कोर ट्रेंड पाहिलं ना डीबीएनच्या लाईव्ह टेलिकास्टवर स्कोर ट्रेंड पाहिलं तर ते इमारत आहेत ना ते कदाचित मला असं बरोबर असतील. यावेळेस हा फटका आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय ऑफ साईडला. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 23. 12 चेंडू 23 धावा. या घेऊया छोटासा डीजे ब्रेक. त्यानंतर येऊया या मॅचच्या. लाला माची मगाशी आपण लाला शो पाहिला बॅटिंगच्या दरम्यान. काय ती बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये भावेश पाटीलच्या अगेन्स्ट तब्बल धावा कुठल्या होत्या 24 आणि तिथून मात्र एका चांगल्या आकारामध्ये आपण मुर्दा संघाला पाहिलं. स्कोरबोर्डला एक चांगला आकार आला. 60 आकड्यापर्यंत जवळपास मुर्दा संघ पोहोचला गेला. मग लाला माची यांच्या 24 धावा खूप महत्वपूर्ण ठरल्या. तोच लाला माची गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने कुणाल चेंडूला फील्ड करतो. सिंगलला क्विकली लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. इथून एक आपण पाहू शकतो की चांगले पार्टनरशिप बिल्ड झाले. कारण एखादा स्कोर अचीव करायचा असेल ना 60 65 70 80 अशा प्रकारचा स्कोर जर तुम्हाला अचीव करायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते विकेटवर. आणि ह्या वेळेस ती घोडदौड संघाची पार्टनरशिप आपण पाहतोय. पाणी आहे अंपायर जवळ पाणी आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. चेंडू मात्र त्या ठिकाणी पाणी आता फक्त ही सुरुवात आहे. लक्षात ठेवा 11 12 1 जे वेळ आहे. गरमी खूप जाणवते आणि पाणी ज्या वेळेस तुम्हाला लागेल पाणी मागून घ्या. हलगर्जीपणा कुठल्याही खेळाडूंना करू नका. आमच्याकडून विनंती असेल.
बॅटची एज, पंचांचं बोट वर येत आहे. ही महत्वपूर्ण विकेट लाला मॅची. बॅटिंग मध्ये टॉप क्लास आणि गोलंदाजी मध्ये जी विकेट हवी होती मुर्दा संघाला ती विकेट मात्र प्राप्त करतोय लाला. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. साठी होतं. महाकाळचा खूप मोठा भक्त आहे. महाकाळ म्हटलं तर उज्जैन महाकाळचं मंदिर आणि महाकाळाचा अभिषेक म्हणजे पहाडेचा जो अभिषेक आहे मित्रांनो तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही तो अभिषेक कसा होतो. चितेच्या पहिल्या राखेनं तो महाकाळचा सकाळचा अभिषेक होतोय उज्जैनला आणि त्या महाकाळचं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि कदाचित लाला माचीसाठी असेल. डीजे करून आमच्या महाकाळचा खूप मोठा भक्त आहे लाला माची. यावेळेस 6 चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नव्हता. चेंडू मात्र फरार. 4 धावांसाठी चौकार. अजित होता अप्रतिम चेंडू हाताळला गेला. ब्लॉक हॉलचा चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न होता विक्रम यांचा. या चेंडूला चेंडू मात्र एसटीच्या मागे. चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या आहेत त्या 16. 7 चेंडू आणि 16 धावा. लाला माची यांचा हा चेंडू गोडदेव टीम साठी देखील तितकाच महत्वाचा आहे तिथं मुर्दास टीम साठी देखील महत्वाचा आहे. यावेळेस 2 साऊंड डबल आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला असेल. सर्वात मोठी चुकी. काही आवश्यकता नव्हती. मी म्हटलं होतं 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू शेवटचा होता. कुठेतरी स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये या 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. पंकजला यायचं होतं स्ट्राईकला मात्र जो प्रयत्न केला तो प्रयत्न फसला गेला आणि मात्र पंकज डगआउटच्या दिशेनं परतताना खूप महत्वपूर्ण. तो हवा होता. 7 चेंडू 16 धावा. ज्यावेळेस चेंडू पडायचा होता त्यावेळेस मी म्हटलं होतं इथून पंकजला थांबायचं होतं. कुठेतरी मी तर म्हणेल की जर तुम्हाला स्ट्राईक घ्यायची असेल तर कुठेतरी जो फलंदाज सोबत होता ना विक्रम त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवर थांबायचं होतं. उभं राहायचं होतं. पंकज येईपर्यंत उभं राहायचं होतं. मात्र कुठेतरी माइंड विस्कळीत झाला मी म्हणेल. आणि ही महत्वपूर्ण विकेट. आणि ही महत्वपूर्ण विकेट नाहीये. ही म्हणायचं गेलं तर मुर्दा संघाला ऊर्जा देणारी मुर्दा संघाला संजीवनी देणारी ही विकेट पंकजची. जितेंद्र नाईक प्रथमच या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय फलंदाजी करताना पाहतोय. पांडूच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कट करतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण कमलेश कडून. सिंगल कंप्लीट. मॅच अजूनही संपली नाहीये. धावा करायच्या आहेत त्या 14. चेंडू शिल्लक आहेत ते 5. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या मॅचेस होतात 23 स्पर्धा होतात मित्रांनो आणि या 23 स्पर्धेमध्ये मोफत स्कोरबुक मराठी स्कोरबुक देण्याचं काम
जितेंद्र नाईक करतात आणि ते तुम्हाला आज खेळपट्टीवर या ठिकाणी खेळताना दिसतात. विक्रमला नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, विक्रमी खेळी करावी लागेल. यावेळेस फटका फसतोय, चेंडू हवेत, वाडी शिलाँग नाहीये, चेंडू आईसाइड झाला नाहीये. ज्याप्रमाणे आपण देहबोली पाहिली लाला माची यांची, म्हणजे चेंडू पडायची वेळ आणि लाला माची यांची हात काढायची वेळ एक झाली, याचं कारण चेंडू आईसाइड झाला नाहीये. कॅच ड्रॉप. धाबा झालेले आहेत त्या 48, धाबा करायचे 12, चेंडू शिल्लक आहे ते 4, म्हणजे 4 चेंडू मध्ये 2 षटकार आले तरी देखील जिंकू शकतोय. क्लीन बॉल, दांडी गोल. इथे मात्र टेंशन, ऐसा वैसा टेंशन नहीं, तो बड़ा वाला टेंशन गोरदेव के सामने. तरी 12 धावा गोरदेव संघाला कराव्याच लागतील. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये गोरदेव टीमला 2 षटकार मारावेच लागतील. फलंदाज कोण गेला भावेश? बॅट्समॅन कोण? भूषण. 9व्या क्रमवारीवर खेळण्यासाठी भूषण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 3, धावा करायच्या आहेत त्या 12. यावेळेस सिंगल, 2 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 11. जितेंद्र नाईक स्ट्राइक एंडवर. काय 2 षटकार जितेंद्र नाईक मारणार का? यावेळेस क्या बात आहे, जितेंद्र नाईक यांच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय, पहिला षटकार येतोय. करू शकतोय, माझ्या संकटात सापडलेल्या संघाला देखील मी संकटातून बाहेर काढू शकतोय हे दाखवून देतोय जितेंद्र नाईक. क्या बात आहे, आप टेन्शन. पहिला षटकार आणि हा नाहीये. यावेळीचा चेंडू येतोय डॉट, विजयी होतोय मुर्दा संघ. मात्र जबरदस्त मॅच. वेल डन जितेंद्र नाईक. अप्रतिम षटकार जितेंद्र नाईक यांच्या बॅट मधून. चला हस्तांदोलन करायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. जरी गोरदेव संघ हरला असला तरी मात्र जितेंद्र नाईक यांचा षटकार नेहमी आठवेल. अप्रतिम बॅटिंग. वेल डन जितू आणि अभिनंदन मुर्दा मास्टर्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आभार व्यक्त करतोय गोरदेव संघाचा, तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. या ठिकाणी मंद मंद पावलाने आमच्या मुख्य व्हीआयपी डायच्या दिशेने येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम.